आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत बरेच उमेदवारांचे मेसेज येत आहेत, की सर आमची निवड इथे झालेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये नपा असेल, मनपा असेल, जे काही असेल. तर तिथे आम्हाला जे अजूनपर्यंत बोलावण्यात आलेलं नाही किंवा आम्हाला जे ते कशाप्रकारे संपर्क साधणार आहात, तर आम्हाला मेल येईल का, मेसेज येईल का, हे सगळे प्रश्न आहेत सध्याच्या घडीला. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, की जे काही जिल्हा परिषद असेल किंवा नपा, मनपा असेल, तर तुम्ही जे आहे तिथे स्वतःहून देखील एन्क्वायरी करा. कोणाच्या मार्फत तिथे तुमचा मित्र असेल, संबंधित जे काही तुमचे नातेवाईक असतील त्यांच्या मार्फत तुम्ही तिथे थोडीशी एन्क्वायरी करा. बरेच जिल्हा परिषदांनी मित्रांनो आत्ताच्या घडीला लेटर इश्यू केलेले आहेत आणि नपा, मनपा असेल यांनी देखील उमेदवारांना बोलावण्यास सुरुवात केलेली आहे व कुठेतरी बरेच जिल्हा परिषदांमध्ये तिथे डॉक्युमेंट देखील मित्रांनो चेक करून झाले आहेत म्हणजे मित्रांनो काही उमेदवारांचे. कालच्या तारखेमध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये बरेच उमेदवारांनी त्यांचे डॉक्युमेंट तिथे चेक करून घेतले व त्यांना डॉक्युमेंट परत करण्यात आले व त्यांना अजून एखाद्या दिवसाची तारीख देऊन बोलावण्यात येणार आहे. तर आपण सर्वांनी काय करायचं आहे, की जे काही जिल्हा परिषदांचे किंवा नपा मनपाचे लेटर येत असतील तर सोशल मीडियावर ते फिरत असतात. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे आपण बऱ्याच जिल्हा परिषदांचे देखील इथे जे काही आलेले आहेत लेटर उमेदवारांना डॉक्युमेंटसाठी व्हेरिफिकेशनसाठी ते टाकलेले आहेत. सध्याच्या घडीला अहमदनगर जिल्हा परिषदेचा तुम्हाला जे पत्र आजच्या तारखेमध्ये 28 तारखेचं दिसत आहे. तर त्यांनी शिक्षक पदभरती 2022 मधील उमेदवारांना हे पाठवलेलं आहे. पवित्र पोर्टलमार्फत जे मराठी माध्यमाची सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवार आहेत, त्यांची कागदपत्र पडताळणी संदर्भात त्यांनी विषय नमूद केलेला आहे. आता 25 तारखेचा जे आयुक्त साहेबांचं पत्र आहे, त्याचा इथे त्यांनी रेफरन्स घेतलेला आहे आणि त्यांनी इथे सांगितलेलं आहे, की जे काही टी-आय-टी परीक्षा 2022 नुसार उमेदवारांची निवड झालेली आहे, अशा उमेदवारांची यादी त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यांची पडताळणी करून समुपदेशन पदस्थापना देण्यासाठी कारवाई करण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी निर्देश दिलेले आहे. तर त्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत नगर झेड-पीमध्ये 216 पदांपैकी 143 मराठी माध्यमांची इथे गुणवत्ता यादी शिक्षणाधिकारी यांना देखील प्राप्त त्यांच्या लॉगिनवर झालेली आहे व सर्वसाधारण यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे. आता वरील जे काही विषय आहेत म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचा किंवा कागदपत्र पडताळणी आपण त्याला म्हणतो, ते करण्यासाठी कार्यक्रम जे काही असणार आहेत ते नगर झेड-पीने इथे जाहीर केलेलं आहे. मित्रांनो 1 मार्च 2024 आणि 2 मार्च 2024 असे त्यांनी 2 दिवसांमध्ये त्याला विभागलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 75 या सोबतच्या गुणवत्ता यादीमधील उमेदवारांना 1 तारखेला यायचे आहे आणि 75 चे 143 या नंबरचे जे उमेदवार यादीमध्ये आहेत त्यांना 2 तारखेला नगर झेड-पीमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला जे काही ठिकाण त्यांनी ते दिलेलं आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज सभागृह 4था मजला जिल्हा परिषद नगर. सकाळी 10 वाजता तुम्हाला तिथे हजर व्हायचं आहे. त्या दिवशी तुमचं जे काही डॉक्युमेंट असणार आहे, तर ते आयोजित करण्यात आलेले आहे. तिथे तुमचे डॉक्युमेंटची पडताळणी होणार आहे. सोबत तुम्हाला काय घेऊन यायचं आहे, तर उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी विहित नमुन्यामध्ये तपासणी सूचीतील सर्व मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र असतात, तर ते आणायची आहे व त्याची छायांकित प्रतीचा एक संच म्हणजे झेरॉक्सची एक पुरी बंच. पवित्र पोर्टलवर नोंद केलेला तुमचा सर्टिफाईडचा फॉर्म व तुमचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो हे सगळे घेऊन तुम्हाला जे वेळ तुम्हाला वरती देण्यात आलेली आहे, जे तारीख तुम्हाला देण्यात आलेली, जे ॲड्रेस तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे, तर त्या दिवशी तुम्हाला तिथे उपस्थित समक्ष व्हायचं आहे आणि नगर झेड-पीचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर देखील तुम्हाला त्याचा पडताळणीचा कार्यक्रम त्यांनी इथे टाकलेला आहे. आता मित्रांनो असा जो पत्र आहे तो शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या सहीने काढण्यात आलेला आहे. हे यादी आपण बघू शकता. पवित्र पोर्टलवर देखील ही यादी आहे. आता जे काही उमेदवार इथे सिलेक्ट झालेले 1 नंबरपासून ते मित्रांनो इथे 75 आणि 76 ते 143 अशा उमेदवारांना 2 दिवसांमध्ये त्यांनी इथे विभागलेलं आहे. तर आपण सर्वांनी काय करायचं आहे, नगर झेड-पीमध्ये हे टाईम टेबल आहेत. तर इथे त्यांनी मूळ कागदपत्रांची एक तपासणी सूची तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. याची प्रिंट काढायची आहे. तुमचं नाव वगैरे इथे लिहायचं आहे. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत का हे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि हे जे चेक असणार आहे तुमचं ते तिथे टिक मार्क करणार आहेत, की तुम्ही कोणते इथे दिलेले आहेत आणि कोणते डॉक्युमेंट्स तुमचे कमी आहेत. जे काही असेल तुम्हाला लागू आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्यासमोर शेवटी सही करायची आहे. त्याचे रिमार्क्स तुम्हाला ते देणार आहेत, की तुमची डॉक्युमेंट्स पडताळणी इथे पूर्ण झालेली आहे. आता सी-टेटची 2022ची जी परीक्षा आहे ते 10/4/2023 पर्यंत धारण असणे आवश्यक आहे आणि इतर जे क्वालिफिकेशन असणार आहे ते 12/2/2024 पर्यंत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे असणार आहे ते देखील तुम्हाला इथे सादर करायचे आहे. तुमचं नाव वगैरे टाकून हे तुमची खाली सही करायची आहे. यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सहीची गरज नसते. त्यामुळे तुम्ही हे सगळी प्रोसेस जे करायची आहे. आता संविधान घोषणापत्र कसं आहे, तर इथे तुमचं नाव, तुम्ही राहणार तालुका, जिल्हा आणि याद्वारे तुम्ही असे घोषित करत आहात, की पवित्र पोर्टलमार्फत
या तारखेला जे आहे तुमची कागदपत्र पडताळणी सादर केली होती. त्यामध्ये तुमची एज्युकेशनल व प्रोफेशनल सर्व जे कागदपत्रे असणार आहेत ते माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे असे तुम्हाला स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे. तुमची इथे खाली सही करायची आहे आणि हे जर यामध्ये कोणतीही खोटी माहिती जर आढळली असेल तर तुम्हाला भारतीय दंड संहितेचे अन्वय जे काही तरतूद असेल तुमच्यावर खटला भरला जाईल व तुमची जे काही तुम्हाला शिक्षा होईल त्याकरिता तुम्ही पात्र राहणार याची मला पूर्ण जाणीव आहे. अशा प्रकारचे तुमच्याकडून स्वयं घोषणापत्र घेण्यात येणार आहे. तर आपण स्क्रीनवर बघू शकता की पवित्र पोर्टलचे जे सूचना आहेत ते गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने देखील इथे सांगण्यात आलेले आहे की उमेदवारांना कागदपत्र पडताळणी तपासणी संदर्भात ईमेलद्वारे त्यांनी सूचना केल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद गोंदियाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे zpgondia.gov.in याच्यावर देण्यात येईल. उमेदवारांना निवडीबाबत काही अडचण असेल तर एजू पवित्रवर ते ईमेल करू शकता. तर मित्रांनो, सर्व उमेदवारांनी आपले ईमेल देखील तपासत राहावे. तसेच जे काही तुमचा मोबाईल नंबर असेल त्याच्यावर टेक्स्ट मेसेज देखील येऊ शकते किंवा तुम्हाला जे अन्य जे काही माध्यम असेल त्याच्यामार्फत संपर्क ते करणार आहेत. जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने एक पत्र आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जळगाव जिल्हा परिषदेमध्ये जे काही उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे 25/2/2024 रोजीच्या यादीनुसार, तर तुम्हाला जे आहे इथे सर्व वेळापत्रक जे दिसणार आहे तर ते ZP जळगावची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला ते प्रसिद्ध करणार आहेत. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असणार आहे वगैरे जे काही असेल ते. तर आपण ही वेबसाईट पाहत राहावे. जळगाव जिल्हा परिषदेसाठी ही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर आता हे नागपूर जिल्हा परिषदेने देखील जे पत्र आहे ते काढलेलं आहे. त्यांनी देखील इथे त्यांच्याकडे जवळपास 345 उमेदवारांची यादी त्यांना प्राप्त झालेली आहे. तर त्याला त्यांनी 4 भागांमध्ये इथे विभागलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 85 आणि 86 ते 170 अशी जवळपास 4 त्यांनी इथे दिवसांसाठी त्यांचा कार्यक्रम केलेला आहे. तुम्हाला 29/2 त्यानंतर 1 मार्च, 4 मार्च आणि 5 मार्च या 4 दिवसांमध्ये तुमच्या लिस्टनुसार इथे हजर व्हायचं आहे. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत इथे त्यांनी दिलेलं आहे. जे काही तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंट्स आणायचे ते सगळी तुम्हाला लिस्ट इथे दिसत आहे. मी हे वाचत बसणार नाही. हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर आपण जे टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. तिथे तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स वाचून त्याची व्यवस्थित क्रममध्ये लावून आणि या तारखेमध्ये नागपूर ZPने जे काही शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे तिथे उपस्थित राहायचं आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने देखील सर्व संबंधित उमेदवारांना इथे जे कागदपत्र पडताळणी संदर्भात बोलावण्यात आलेलं आहे. त्यांनी इथे सांगितलेलं आहे की जे काही उमेदवार असतील त्यांची कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती देण्यासंदर्भात त्यांना आदेश वरून आलेले आहेत. तर त्याला अनुसरून आपण दिनांक 29/2 त्यानंतर 1 मार्च आणि हे 2च दिवस त्यांनी इथे दिलेले आहे. 29/2 आणि 1 मार्च रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत कमलाबाई विस्पुते इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी इथे त्यांनी त्याचा पत्ता दिलेला आहे. इथे तुमचा DV होणार आहे. तर आपण ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन इथे उपस्थित राहायचे आहे. रत्नागिरी ZPसाठी ही नोटीस आहे. तर स्क्रीनसमोर आपल्याला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा देखील पत्र दिसत आहे. यांनी देखील 3 दिवसांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार तर 4 मार्च, 5 आणि 6 असे 3 दिवसांमध्ये कागदपत्रांची पडताळणी त्यांनी ठेवलेली आहे. उर्दू माध्यमाचे देखील त्यांच्याकडे जवळपास 11 उमेदवारांचा DV होणार आहे आणि मराठी माध्यमाचे जे काही उमेदवार असतील तर 1 ते 604 इतक्या उमेदवारांना जे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इथे शिक्षण विभागामध्ये त्यांचा DV होणार आहे. आणि या दिवसांमध्ये तुम्हाला जे आहे इथे यायचं आहे. म्हणजे ज्यांच्या निवड सूचीमध्ये अनुक्रमांक 1 ते 200 असेल त्यांना 4 तारखेला यायचे आहे. 201 ते 400 यांना 5 तारखेला आणि 406 1 ते 604 तसेच उर्दूचे 1 ते 11 यांना 6 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे. तर जे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे चेकलिस्ट ते तुम्हाला त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. याची मित्रांनो त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे इथे, की तुमचा 10वी 12वी जे काही सगळी क्वालिफिकेशन असणार आहे त्याकरिता त्यांनी समोर इथे लिहून टाकलं आहे डायरेक्टली, की 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचेच लागणार आहे. कारण मित्रांनो हे TIT परीक्षाचा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्यानंतरची क्वालिफिकेशन इथे चालणार नाही. त्यामुळे आपण इथे जे आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे 12 फेब्रुवारीचे पूर्वीचे असायला हवे. त्यानंतर जे काही इतर तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे वयाच्या संदर्भातले, आरक्षणासंदर्भातले ते सर्व तुम्हाला इथे चेकलिस्ट त्यांनी इथे दिलेली आहेत. तसेच TET गैरप्रकारमधील असल्यास चरित्र पडताळणी तुम्हाला दाखला द्यावा लागणार आहे. असा दाखला नसल्यास नियुक्ती तुम्हाला मिळणार नाहीत, असे स्पष्ट त्यांनी सांगितलेले आहे. जे काही तुमचे कर्मचारी असणारे पडताळणी करणारे त्यांची सह्या होणार आहे आणि तुमची देखील इथे सही घेऊन तुम्हाला त्या संदर्भातला अहवाल ते देणार आहेत. प्रतिज्ञापत्र तुमच्याकडून घेण्यात येणार आहे आणि तुमची डॉक्युमेंट्स झालेली आहे म्हणून तुम्हाला त्या संदर्भातला पत्र देखील ते देणार आहेत.
तर रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने देखील त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी पत्र काढलेलं आहे. त्यांचा जे पत्ता आहे मित्रांनो ते 4 मार्च 2024 ते 6 मार्च 2024 ही म्हणजे 4, 5 आणि 6 या 3 तारखेमध्ये त्यांनी टिपणी सभागृह शिवतीर्थ 3रा मजला रायगड जिल्हा परिषद याची इमारत जी आहे जिल्हा रुग्णालय समोर अलिबाग जिल्हा रायगड महाराष्ट्र इथे हा पत्ता दिलेला आहे. तिथे पूर्ण करण्यात येणार आहे. त्याला अनुसरून आपण जे 3 दिवसांमध्ये तुमची अ, हजेरी लावायची आणि तुमचे डॉक्युमेंट पडताळणी करायची आहे. यांनी देखील उमेदवारांची विभागणी 3 विभागामध्ये केलेली आहे. 1 ते 275 या उमेदवारांना 4 तारखेला बोलावलं आहे. त्यानंतर 276 ते 550 आणि 551 ते 671 उर्दू माध्यमाचे 48 यांना 6 तारखेला बोलावण्यात आलेले आहे. तर मित्रांनो आपणला जे काही अनुक्रमांक असेल त्यानुसार आपण जे संबंधित तारखेमध्ये उपस्थित व्हायचं आहे. हे देखील 12 फेब्रुवारी पूर्वीचे तुम्हाला डॉक्युमेंट, एज्युकेशनल व क्वालिफिकेशनचे लागणार आहेत. सर्व डॉक्युमेंटची पूर्तता करून तुम्हाला जे आहे इथे उपस्थित व्हायचं आहे. तर ही महत्त्वाची अपडेट्स होती मित्रांनो. आता प्रत्येक झेडपीचे किंवा नपा मनपाचे लेटर निघणारच आहेत. तर त्यामुळे सर्वांसाठी मित्रांनो मी व्हिडिओ इथे करू शकत नाही. तर आपण जे एक काम करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर तिथे मी प्रत्येक झेडपीचे, नपा मनपाचे जे काही ऑर्डर इश्यू होत राहील ते मी तुम्हाला जे आपले टेलिग्राम चॅनलवर ते उपलब्ध करून देणार आहे. तर त्याकरिता मित्रांनो आपल्याला जे टेलिग्राम चॅनल जॉइन करावं लागणार आहे. ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण इथे घेतलेली आहे. या व्यतिरिक्त आपले काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही मांडू शकता.